हाय, वेलकम टू माय चॅनल वांडर विथ प्रीती. आज मी चाललेली आहे राष्ट्रपती भवनला. तर चला बघूया राष्ट्रपती भवन. फायनली मी इथं पोचले आणि इथं सिक्युरिटीने चेकिंग वगैरे करून आम्हाला आतमध्ये सोडलं. आणि इथं खूप जास्त थंडी होती. मग इथं अजून एकदा नाव वगैरे चेकिंग करून इथून आत सोडतात. मग इथं आम्ही बॅग वगैरे ठेवली आणि आतमध्ये 2 मोबाईल अलाउड नव्हते, म्हणून आम्ही बॅग आणि एक मोबाईल इथंच ठेवून गेलो. इथं लॉकर आहे आणि इथं काही खाण्याचे पदार्थ आणि वस्तू गिफ्ट वगैरे ठेवलेले होते, जेणे की आपण घरात ठेवू शकतो तसे. मग आम्ही बॅग वगैरे ठेवली. आम्ही तिथनं निघालो राष्ट्रपती भवन बघण्यासाठी. काय कितींदा तरी पाहिलं असेल की राष्ट्रपती भवन खूप मोठं आहे. राष्ट्रपती भवन सुमारे 350 एकर परिसरात पसरलेलं आहे आणि यात 300 पेक्षा जास्त खोल्या आहेत. भव्य इमारतीमध्ये मोठे हॉल आणि सुंदर बागा आणि ऐतिहासिक कलाकृती आहेत. आणि सकाळ सकाळी इतकं खूप छान वाटत होतं आणि थंड थंड वातावरण होतं. मग त्यानंतर आम्ही गेलो आतमध्ये. आतमध्ये जाऊन आम्हाला कळलं की मोबाईल अलाउड नाहीये. इथं मोबाईल वगैरे जमा करून आम्ही आत सगळं बघून आलो. खूप छान आणि खूप सुंदर आहे आणि बारीकीने काम केलेलं होतं. मग बघून आल्यानंतर आम्ही इथं काहीतरी बघितलं. इथनं मी फक्त मॅग्नेट वगैरे घेतली शोपीससाठी आणि हे बिस्किट वगैरे खायचे प्यायचे पण होते आणि किचन, गळ्यातलं वगैरे बॉटेल, लाकडाने बनवलेल्या वस्तू हे सगळं इथं विकत होते. मित्रांनो, राष्ट्रपती भवन हे भारताचं समृद्धी इतिहासाचे, सांस्कृतिक आणि लोकशाही अवस्थेचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे. खरंच राष्ट्रपती भवन आतूनही खूप मोठं आहे आणि बाहेरूनही खूप मोठं आहे आणि दिसायला आतून खूप छान आहे. आतमध्ये जर तुम्ही येत असाल तर इथं खरंच व्हिजिट करा, खूप छान आहे. आता मी चाललेली आहे बॅग आणि मोबाईल जमा केलेले घ्यायला. आता तिथून बॅग वगैरे घेऊन आम्ही जाणार आहोत रेड फोर्टला. नवी दिल्लीतील मला ही एक गोष्ट खूप छान आहे की मेट्रोत आम्ही इतकं फिरलो की असं वाटलंच नाही की कुठं दगदग झाली नाही तर असं कंटाळा आला असं म्हणून. खूप छान प्रवास झाला आणि दिल्लीतील मेट्रो खरंच खूप छान आहे. तुम्ही जर फिरायला येत असाल तर जास्तीत जास्त मेट्रोनीच फिरायचा प्रयत्न करा आणि तिथनं तुम्ही लवकरही पोहोचू शकता. फायनली आम्ही पोचलो लाल किल्ल्याला. लाल किल्ला भारताची राजधानी न्यू दिल्ली इथे स्थित आहे. हा किल्ला भारताचे ऐतिहासिक खूप महत्त्वाचे मानला जातो आणि तो भारताच्या स्वतंत्र एक प्रतीक देखील आहे. रेड फोर्टच्या आत हा ऐतिहासिक बाजार आहे. हा बाजार मुघल सम्राट शाहजहां यांच्या काळात तयार करण्यात आला. पूर्वी इथं राजघराण्यातील लोक आणि राण्या खरेदी करण्यासाठी येत असायचे. या बाजाराला चट्टा चौक असेही म्हणतात. रेड फोर्टच्या आतमध्ये हा बाजार मीना बाजार म्हणून ओळखला जातो आणि इथं खूप काही पारंपरिक हस्तकला वस्तू, दागिने, कपडे, बॅग, मॅग्नेट, गळ्यातले बांगडी वगैरे आणि ब्रेसलेट वगैरे, शॉल हे सगळं इथं विकले जातात.
या किल्ला सुमारे 2 किलोमीटर लांब भिंतीचे वाढलेले आहेत आणि त्यात अनेक सुंदर महाल बागा आणि दरबार हॉल आहेत. किल्ल्यातील काही प्रसिद्ध ठिकाणे म्हणजे दिवाने-ए-आम, दिवाने-ए-खास आणि रंग महल हे असे आहेत. तर इथं खूप छान गार्डनिंग वगैरे केलेली होती. मग मी आले. रेड फोर्टच्या समोरच आहे चांदणी चौक. चांदणी चौकमध्ये शॉपिंग स्पॉट आहेत. तर इथं खूप गर्दी होती आणि आमच्या मोबाईलला चार्जिंगही कमी होती. मग आम्ही काय जास्त व्हिडिओ वगैरे काढली नाही. मग चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.